गुड मॉर्निंग स्टुडंट. आधीच्या पिरियडला आपण ठराव म्हणजे काय, ठरावाचे प्रकार जसं सामान्य किंवा साधा ठराव, विशेष ठराव, विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव हे बघितलं होतं. तसंच अवैध ठराव म्हणजे काय हे बघितलं होतं. आणि इतिवृत्ताचे उद्देश, इतिवृत्ताचं लेखन यासंबंधी आपण मागल्या पिरियडला बघितलं होतं. आजच्या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त यातील फरक. एक मिनिट. आता कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्तामधला फरकमधला पहिला मुद्दा, तर सभेचं कामकाजाची किंवा सभेपुढील विषयांची यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका. तर इतिवृत्त म्हणजे काय, तर सभेत पार पडलेल्या कामकाजाची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त. म्हणजे काय काम करायचं याची माहिती कार्यक्रम पत्रिकेद्वारे मिळते आणि काय काम झालं याची नोंद इतिवृत्तामध्ये मिळते. आता या महत्त्वाच्या दृष्टीने काय फरक आहे ते बघू. सभेचे अध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे विषय सभेसाठी चर्चेला घेतात आणि सभेच्या सूचनेबरोबरच कार्यक्रम पत्रिका पाठवली जाते आणि सभासद पुरेशी तयार करून सभेला हजर राहू शकतात. ही जी कार्यक्रम पत्रिका आहे ही कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे विषय सभेत मांडण्यात येतात आणि ही कार्यक्रम पत्रिका सभासदांना सूचनेबरोबरच पाठवली जाते. त्यामुळे सभासद पुरेशी तयारी करून सभेला उपस्थित राहू शकतात. तर इतिवृत्त ही कायम स्वरूपाची नोंद आहे. ही नोंद पुढील काळासाठी उपयोगी पडते आणि इतिवृत्त हे सभेत पार पाडलेल्या कामकाजाचा पुरावा म्हणता येईल. कार्यक्रम पत्रिका तिसरा मुद्दा जो आहे तो कार्यक्रम पत्रिका सभेपूर्वी तयार करतात आणि इतिवृत्त सभा झाल्यानंतर तयार करतात. कार्यक्रम पत्रिका सूचनेमध्येच लिहिली जाते, तर इतिवृत्त हे इतिवृत्त नोंदवहीत नोंदवलं जातं. कार्यक्रम पत्रिकेला सभासदांची मंजुरी लागत नाही, तर इतिवृत्त तयार झाल्यानंतर त्याच्यावर पुढे सभेत त्याची मंजुरी नोंदवावी लागते, म्हणजे मंजूर व्हावं लागतं ते. कार्यक्रम पत्रिका जी आहे ती भविष्यकाळात लिहिण्यात येते. म्हणजे कारण ती मीटिंग नंतर होणार असते, त्याची सूचना पूर्वीच दिलेली असते, म्हणजे भविष्यात मीटिंग होणार आहे म्हणून कार्यक्रम पत्रिका ही नेहमी भविष्यकाळात लिहिले जातं. तर इतिवृत्त हे भूतकाळात लिहिण्यात येतं, कारण की इतिवृत्त हे होऊन गेलेल्या सभेसंबंधीच असतं, त्याच्यामुळे त्याचा जो काळ असतो तो भूतकाळ असतो. कार्यक्रम पत्रिकेला कुठलाही कायदेशीर दर्जा नसतो, पण इतिवृत्ताला कायदेशीर दर्जा आहे, कारण न्यायालयात तो पुरावा म्हणून सादर करता येतो किंवा अधिकृत मानलं जातं. हा झाला कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त यातला फरक. आता पुढचं आपण बघणार आहोत हाताने निर्देश करून व नोंदणी पद्धतीने मतदान यातला फरक. आता आपण जसं वर्गात तुम्हाला विचारलं जातं कोणाकोणाला येतं आहे, तर ज्यांना येत असतं ते हात वर करतात, तर तसंच हाताने निर्देश करून मतदान पण घेण्यात येतं आणि नोंदणी पद्धतीने म्हणजे प्रॉपर नोंदणी त्याची होत असते. तर हाताने निर्देश करून मतदानामध्ये या पद्धतीत सभासद आपले मत हात उंचावून व्यक्त करतात. तर नोंदणी पद्धतीने मध्ये सभासद आपले मत मतपत्रिकेवर नोंदवून व्यक्त करतात. आता हाताने जेव्हा हात उंचावून जेव्हा मतदान होतं
त्याच्यामुळे गुप्तता त्याच्यात राहत नाही. पण नोंदणी पद्धतीने मतपत्रिकेद्वारे नोंदवल्यामुळे जे मतदान नोंदणी पद्धतीने जे मतदान घेतलं जातं त्याच्यात गुप्तता राखली जाते. जो प्रतिनिधी असतो त्याला मतदान हात उंचावून करता येत नाही, पण मतनोंदणी पद्धतीमध्ये प्रतिनिधीलासुद्धा मतदान करता येतं. म्हणजे जो सभासदाचा प्रतिनिधी आहे त्याला हाता उंच करून मतदान देण्याचा अधिकार नाही, पण नोंदणी पद्धतीने त्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मतनोंदणीची समजा मागणी केली तर हाताने जे हात वर करून जे निर्णय घेतले जातात ते रद्द होतात. आणि मतनोंदणीने समजा मतदान झालं तर हा अंतिम निर्णय असतो, त्याच्यात कुठलाही बदल होऊ शकत नाही किंवा तो रद्द पण होऊ शकत नाही. मतदानाचं तत्त्व याच्यात असं आहे की एक व्यक्ती एक मत. म्हणजे हात एक व्यक्ती असेल तर एकच हात उंच होईल ना, तर त्याचं पण या मतनोंदणी पद्धतीमध्ये मात्र एक भाग एक मत हे मतदानाचं तत्त्व आहे. पुढला मुद्दा आहे ही मतदानाची लोकशाही पद्धत आहे. म्हणजे हाताने हात वरचं करून किंवा हाताने निर्देश करून मतदान ही लोकशाही पद्धत आहे. तर मतनोंदणी पद्धतीने मतदान ही भांडवलशाही पद्धत आहे. कारण की मतनोंदणी पद्धतीमध्ये जेवढे भाग तेवढे मत, त्याच्यामुळे भांडवलाप्रमाणे त्याची मतं टाकता येतात, म्हणून ही भांडवलशाही पद्धती आहे. ही जी हाताने निर्देश करून जी मतदानाची जी पद्धती आहे ही सर्व सभांमध्ये वापरता येते. तर आणि नोंदणी पद्धतीने मतदान केव्हा करता येतं, जर हाताने निर्देश करून घेतलेल्या मतदानामध्ये म्हणजे जो निर्णय घेतला जातो तो सभासदांना मान्य झाला नाही तर नोंदणी पद्धतीने मतदानाची मागणी केली जाते. हा याच्यातला फरक आहे. पुढला आपण फरक बघू प्रस्ताव आणि ठराव. आपण पाहिला प्रस्ताव म्हणजे काय आणि ठराव म्हणजे काय. सभेत चर्चेसाठी मांडलेला विषय म्हणजे प्रस्ताव आणि तो मंजूर झाल्यावर तोच प्रस्ताव ठराव बनतो. तर सभेसमोर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी मांडलेली योजना म्हणजे प्रस्ताव. आणि ठराव म्हणजे काय, तर सभेने घेतलेला अंतिम निर्णय आहे आणि म्हणजेच स्वीकृत प्रस्तावास ठराव असं म्हणतात. म्हणजे जो प्रस्ताव स्वीकारला जातो त्याला ठराव असं म्हणतात. प्रस्तावावर मतदान घेण्यापूर्वी दुरुस्ती सुचवता येते आणि घेतलेल्या निर्णयावर कुठलीही दुरुस्ती सुचवता येत नाही. म्हणजे ठरावावर कुठलीही दुरुस्ती सुचवता येत नाही. सभेच्या इतिवृत्तात प्रस्तावाची नोंद होत नाही. जे विषय असतात त्यांची नोंद इतिवृत्तात केली जात नाही, पण ठरावाची नोंद सर्व ठरावांची नोंद इतिवृत्त पुस्तकात ही होत असते. प्रस्ताव जो आहे तो नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करण्याची आवश्यकता नसते, पण जो ठराव असतो तो मंजूर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक असते. पुढला मुद्दा प्रस्ताव हा सभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात येतो. तर ठरावावर कुठलीही चर्चा किंवा भाष्य होत नाही. औपचारिकता. प्रस्ताव सूचित केला गेला पाहिजे, त्याला अनुमोदकाकडून अनुमोदन मिळालं पाहिजे. म्हणजे प्रस्ताव मांडला गेला पाहिजे आणि त्याला दुसऱ्याने त्याला अनुमोदन दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. पण ठरावाच्या बाबतीत अशी कुठलीही औपचारिकता पार पाडावी लागत नाही. ठराव घेतलेला निर्णय असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर कुठलीही औपचारिकता पार पाडावी लागत नाही. जो प्रस्ताव असतो तो सभेच्या संमतीने मागे घेता येतो, कारण त्याच्यावर चर्चा होणार असते. त्याच्यामुळे त्याच्यात काही सूचना असतील, दुरुस्ती असेल किंवा तो विषय महत्त्वाचा वाटत नसेल तर तो मागे घेता येतो सभेच्या संमतीने, म्हणजे सगळ्यांच्या सभासदांच्या संमतीने.
पण ठराव एकदा स्वीकारल्यावर त्याच्यात कुठल्याही पद्धतीने तो मागे घेता येत नाही. त्याप्रमाणेच अंमलबजावणीही करावी लागते. आता प्रस्ताव जो लिहितात तेव्हा त्याचा मुद्दा म्हणजे त्याची सुरुवात असे ठरविले जावे की या शब्दाने होते. प्रस्तावाची सुरुवात ही जी असे ठरविले जावे की म्हणजे तो प्रस्ताव हा भविष्य काळामध्ये असतो ना, त्याच्यामुळे त्याच्यात असे ठरविले जावे की या शब्दाने प्रस्तावाला सुरुवात येते. आणि ठराव जो आहे तो भूतकाळात लिहिला जात असल्यामुळे त्याच्यात ठरविण्यात आले की या शब्दाने त्याची सुरुवात होते. पुढला मुद्दा आहे प्रस्ताव जो असतो त्याला कुठल्याही कायदेशीर दर्जा नसतो, कुठला कायदेशीर आधार नसतो. पण ठराव जो असतो त्याला कायदेशीर आधार असतो. आणि हा जो ठराव जो आहे तो कायदेशीर पुरावा म्हणून वेळ पडली तर न्यायालयात सादर केला जातो. पुढला जो आपला फरक आहे तो साधा ठराव आणि विशेष ठराव. आपण मागल्या पिरियडला बघितलं साधा ठराव आणि विशेष ठराव म्हणजे काय. आज त्याच्यातला फरक काय आहे ते बघू. आता साधा म्हणजे जो साध्या बहुमताने मंजूर होतो त्याला साधा ठराव असं म्हणतात. आणि जो विशेष बहुमताने मंजूर होणारा जो ठराव असतो त्याला विशेष ठराव म्हणतात. साधा ठराव मंजूर करण्यासाठी 50% किंवा 50% कमीत कमी मताधिक्य लागतं. तर विशेष ठराव मंजूर करण्यासाठी कमीत कमी 75% किंवा त्याहून अधिक मतं लागतात. साधा ठराव जो असतो तो नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवण्याची गरज नसते. पण विशेष ठराव मंजूर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावा लागतो. साधारण किंवा सामान्य कामकाजासाठी साधा ठराव मंजूर केला जातो. म्हणजे जसं की हिशोब तपासणं, त्याच्यानंतर हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणं, लाभांशाची घोषणा करणं इत्यादी हे जे कामं आहेत हे साध्या ठरावाने केले जातात. तर विशेष ठराव आहे तर त्याच्यात कामं पण विशेष असले पाहिजे. म्हणजे जसं की कंपनीच्या नावात बदल करायचा असेल, घटनापत्रकातल्या उद्देशात बदल करायचा असेल, कलमात बदल करायचा असेल, भागभांडवलात कपात करायचं असेल, तसे विशेष निर्णय घेण्यासाठी जे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर करावा लागतो. तर आज आपण बघितलं साधा ठराव विशेष ठरावातला फरक, प्रस्ताव आणि ठराव याच्यातला फरक, हात उंच करून किंवा हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान याच्यातला फरक, कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त. पुढल्या याच्यात आपण पिरियडला आपण बघू. दुसरा जो आपला धडा आहे, दुसरा लेसन कार्यालयीन अभिप्रेरणा किंवा ऑफिस मोटिवेशन. सो आपण इथेच आज थांबू. गुड डे.